मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विपक्ष पर नागपुर को बदनाम करने का आरोप लगाया है। शुक्रवार को विधानसभा में अंतिम सप्ताह प्रस्ताव पर जवाब देते हुए कहा कि नागपुर में बढ़ते निवेश को देखते झूठे आरोप लगाकर बदनाम करने का प्रयास किया जा रहा है और इसी के साथ मुख्यमंत्री ने आंकड़े पेश कर उपराजधानी में अपराध के आंकड़े कम होने का भी दावा किया। नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे। आणि आपण जर मागच्या वर्षीशी तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न 25% कमी आहे, दरोडा 6 ने घट आहे, जबरी चोरी 60 ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248 ने घट आहे, वाहन चोरी 100 ने घट आहे। आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12% वाढ झालेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे। आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो।